जय भीम नवबुद्धाया बघूया आजच्या बातम्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून ओबीसी कार्यकर्त्यास दिलेल्या आक्षेपार्ह वर्तणुकीचा विरोधात काल नांदेड येथे भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर युवा मोर्चा व महिला मोर्चातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोले जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोलेजी हे गेले असताना त्यांच्या पायाला चिखल लागलं। ते स्वतः कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांचे पाय धुवून घेत होते आणि नाना पटोलेजी हे सांगतात की मी स्वतः पाय धुत होतो आणि कार्यकर्ता पाणी टाकत होतं। सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक चॅनलवाल्यांनी दाखवलेलं आहे की स्वतः नाना पटोले जी हे गाडीमध्ये ऐस पैस बसून पाय असे पसरून कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत आहेत। काल होणाऱ्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षेपेक्षा थोडेसे जास्त सीट ह्या काँग्रेस पक्षांना मिळाल्यात, ह्याचीच मस्ती त्या नाना पटोलेच्या डोक्यामध्ये आलेली आहे आणि त्याच भावानी त्यांनी त्या मस्तीने नाही का कार्यकर्त्यांकडून नाही का पाय धुवून घेतलेले आहेत। आणि काल आपण नाना पटोलेंची जर पत्रकार परिषद तुम्ही जर ऐकली असेल तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की देशाचे पंतप्रधान मोदी हे कामगारांचे नाही का पाय धुत असतात तेव्हा ते नाही का त्याची नाही का एक सोशल मीडियामध्ये आपली नाही का वाहवाही करून घेतात। पण मला असं वाटते की काँग्रेस पक्षाच्या डोक्यातला दिवा हा विझलेला आहे आणि त्याच काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता नाना पटोले जे आहेत त्यांनी बोलतानाही भान ठेवतात, कार्य करताना सुद्धा भान ठेवतात। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे कार्यकर्त्यांचे कामगारांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करतात आणि हे स्वतःचे पाय धुवून कार्यकर्त्यांचा अपमान करतात। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शेगावच्या पालखीला गेले होते। तिथे त्यांच्या रस्त्यामध्ये त्यांच्या पायाला चिखल लागला। चिखल लागल्यानंतर आपले पाय आपण स्वतः धुवायचं, तर ओबीसी कार्यकर्त्याकडून त्यांनी पाय धुवून घेतले। याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान होतो आणि काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्या जातात। ह्या निषेधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाना पटोलेचा निषेध आणि धिक्कार करण्याकरता भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्ष हा कार्यक्रम ठेवला होता। आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा नाना पटोलेंचा धिक्कार केलेला आहे, निषेध केलेला आहे आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून जे पाय धुवून घेतले त्याची माफी मागावी, तसा त्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे। कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुक्यातील संजय इंगवले यांनी खोटे कागदपत्र दाखल करून दारू दुकानाचे लायसन हडप केले आहे। या संदर्भात राधानगरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे। याबद्दलची माहिती दिलीप इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली। 1992 साली मयत मारुती इंगवले यांचा संजय इंगवले दत्तक पुत्र असून त्यांनी मयत रामचंद्र इंगवले यांचा मुलगा असल्याचे भासवून त्यांनी उत्पादन शुल्क खात्याकडे परवानगी घेतली। त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दिलीप इंगवले यांनी केली आहे। देशी दारू दुकान हे संजय रामचंद्र इंगवले संजय मारुती इंगवले यांनी खोटी कागदपत्र देऊन शासन एक्साईज खात्याला खोटी कागदपत्र देऊन आपला परवाना हा हडप केलेला आहे। त्याची ह्याला हडप करताना काही एक्साईज खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मदत केलेली आहे। ह्या सर्व प्रकरणाची हा परवाना निलंबित करून सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे। कागदपत्रामध्ये फेरफार असा आहे की त्यानं रामचंद्र इंगवलेला मारुती इंगवलेला दत्तक केला असताना रामचंद्र इंगवले याला आपण रामचंद्र इंगवलेचा मुलगा आहे असं दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो 6 वर्षानंतर म्हणतोय की मी मारुती इंगवलेचा मुलगा आहे दत्तक घेऊन, अशी ही शासनाची फसवणूक केलेली आहे एक। आणि दुसरं, पार्टनरशिपमध्ये आणि दावा परवाना करत असताना शासनाची फी विशेषाधिकार शुल्क ही सुद्धा फसवलेली आहे आणि आता ते चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यामध्ये निदर्शनास आलेलं की शासनाची फी सुद्धा बुडवलेली आहे।
बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळ केव्हा सुरू होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली असताना आज अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी अमरावती विमानतळाची पाहणी केली। या ठिकाणी अमरावती विमानतळ सुरू होण्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवर काम सुरू असून रनवे पूर्णपणे तयार झालाय। तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळावरून विमानाची आवागमन सुरू होणार असल्याचा दावा खासदार बळवंत वानखेडे यांनी केला। तर याबाबत तशा सूचना विमानतळ अधिकाऱ्यांना खासदारांनी दिल्या। अमरावती शहराच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा होता, वारंवार चर्चेला जात होता। अनेक दिवसापासून काम रखडलेलं आहे, धीरे धीरे चालू आहे। त्या संदर्भात अनेक लोक प्रश्न विचारतात की विमानतळ कधी चालू होईल। तर म्हणूनच मी आज आमचे सुनीलभाऊ देशमुख आहेत, वीरेंद्रभाऊ जगताप आहेत, जयंतभाऊ आहेत, यांच्या समेत मी इथं आज व्हिजिट करायला आलो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांचं काम चालू आहे सकारात्मक, त्यांचं म्हणणं आहे की येत्या ऑगस्टपर्यंत हे कंप्लीट होईल। आपण ते निश्चितच गृहीत धरू आलो, कारण ते कामही सध्या आता मी जर पाहतो हे काम अतिशय वेगात विविध स्तरावर चालू आहे। भाऊ काही म्हणजे प्रयत्न आहेत? संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस लायसन्स मागसाल, ज्यावेळेस काही तिकडे रिपोर्ट पाठवसाल, त्यावेळेस कुठली काही अडचण आली तर मला सांगा आणि तुम्ही पाठवलेलाचा अहवाल मला द्या आणि मी संबंधित यंत्रणेसोबत बोलून तो काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील, असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। कधीपर्यंत अमरावतीहून फ्लाईट सुरू होईल? अमरावतीकरांना विमानात बसण्याचा आनंद मिळेल? ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणाच सांगतायत ऑगस्टपर्यंत होईल। निश्चितच आपण ऑगस्ट किंवा एखादा महिना, नितीन एक महिना जास्त सांगू ना, एक महिना जास्त, पण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तरी निश्चित होईल अशी आशा। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। परभणी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे। त्यामुळे राज्य शासनाने उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, तसे मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी ओबीसीचे डॉक्टर सुनील जाधव, डॉक्टर धर्मराज चव्हाण आदींनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आज आम्ही या ठिकाणी सकल ओबीसी समाजामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केलं आहे। त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने आमची प्रमुख मागणी अशी आहे की प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे हे वडीगोद्री या गावामध्ये उपोषण करत आहेत। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे, परंतु त्या उपोषणाकडे राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष घालत नाही, त्याची दखल घेत नाही। याचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो की ज्या सरकारने आपल्या मागण्यांसाठी निवेदन देऊन देखील उपोषण केलं आहे, तर त्या सरकारने कुठेतरी लक्ष घालायला पाहिजे आणि दुजाभावाची वागणूक जे सरकार देतं आहे ती दुजाभावाची वागणूक थांबवली पाहिजे। या ठिकाणी ओबीसी समाज हा वंचित समाज आहे
वंचित विरुद्ध प्रस्थापित अशी ही लढाई असताना सरकारने वंचिताच्या बाजूने राहायला पाहिजे की प्रस्थापितांच्या बाजूने राहायला पाहिजे हा विचार आधी राज्य सरकारने केला पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथाबा वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करून ते उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना भाग पाडावं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी या ठिकाणी जाहीरपणे मागणी करतो. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं कारण असं आहे की वडीगोद्री या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे उपोषणाला बसले आहे आणि त्यांचा 7वा दिवस आहे. त्यांची फार मोठी प्रकृती खालावलेली, तर त्यांच्या मागण्या सरकारने जरा गांभीर्याने घ्यावं एवढी विनंती करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे. आणि ह्या जर गांभीर्यानं जर नाही घेतले तर याचे दूरगामी परिणाम फार मोठ्या याच्यामध्ये होतील असं मला असं वाटतंय. कारण सरकारने वंचितच्या बाजूने राहायला पाहिजे, परंतु सरकार अशा याच्यामध्ये दिसत नाही. ही लढाई वंचित विरुद्ध प्रस्थापिताच्या विरुद्धामध्ये आहे, तर ती वंचितच्या बाजूने जर सरकार राहिलं तर त्या एक याची भावना असते, तर ही सरकार कुठेतरी दुजाभावना देत असल्याचं असं दिसून येते. तरी हे जर असंच जर चालू राहिलं तर सरकारला याचे परिणाम येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसतील एवढे मी. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि बॅट्समन या 133 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आज सकाळपासून या उमेदवारांची मैदानी चाचणी करण्यात येत आहे. 133 जागांसाठी 10,236 आवेदन पत्र प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 3 ट्रान्सजेंडरचा समावेश आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 133 रिक्त पदांसाठी 10,236 अर्ज आलेले आहेत आणि आज सकाळपासून आम्ही ते रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू केलेली आहे. सुरुवातीचे जे काही दिवस 500 आम्ही घेणार आहोत उमेदवार आणि हळूहळू तो आकडा वाढवत जाऊ. आता आज त्यांची डॉक्युमेंटेशन आणि त्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर मग रिटन टेस्ट होईल. या सगळ्या मार्क्सचा त्यांचा जो ॲव्हरेज येईल सगळा त्याप्रमाणे मेरिट लिस्ट आम्ही लावणार आहोत. आता पावसाचे दिवस आहेत. आम्ही हे देखील सांगितलेलं आहे की ज्या दिवशी कॅन्डिडेट जिथे असतील आणि पाऊस जर आला, पावसामुळे आम्ही जर हे भरती करता नाही आली तर त्याच भरतीची तारीख ही पुढे ढकलण्यात येईल आणि त्यांना सगळ्यांना निश्चित संधी देण्यात येईल. याच्यामध्ये राज्यामध्ये SRPF आहे, बँड्समन आहे, डिस्ट्रिक्ट पोलीस आहे, जेलचं पोलिसिंग आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये रिक्रुटमेंट होते आहे. तर जिल्हा पोलीसमध्ये आपल्या इथे बँड्समन आहे त्याच्यामध्ये 8 आणि बाकी आपले जिल्हा पोलीसचे कर्मचाऱ्यांची भरती. आज 500 उमेदवारांनी रिपोर्टिंग करायचं होतं. त्याच्यापैकी 330च्या आसपास उमेदवारांनी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि आता त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होऊन त्यांचे डिटेल्स बनवून त्या ग्राउंडच्या चाचणीसाठी ह्या टीम्स आता रवाना झालेल्या आहेत आणि दुपारपर्यंत या गोष्टी कंप्लीट होऊन त्यांचा देखील रिझल्ट तयार होईल. संपूर्ण ग्राउंडवर CCTV लागलेली दिसतात, त्याबद्दल काय सांगाल? भरती पारदर्शक व्हावी, कुठेही भ्रष्टाचाराला वाव मिळू नये, कुठेही उमेदवारांची फसवणूक होऊ नये आणि अशा परिस्थितीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सूचना केल्या आहे. आमच्या स्वतःच्या टीम जिथे कार्यरत आहेत गोपनीय मार्गाने आणि कुठेही दलाली होणार नाही. काम करून देतो, पोलिसांची ओळख आहे म्हणून तुम्हाला सिलेक्शन करून देईन, अशा प्रकारे लोकांना साध्या मुलांना नोकरीसाठी ज्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत अशा लोकांना फसवून ग्रामीण भागातल्या त्यांची लूट होणार नाही याकडे देखील आम्ही प्रकर्षाने लक्ष देतो आहे आणि अशा जर आढळून आलं तर त्याच्यावरती कडक कारवाई आम्ही करणार आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। संस्कृती महाविद्यालय पूर्णा येथील कनिष्क जोंधळे या विद्यार्थ्याने सीईटी परीक्षेत 98% गुण प्राप्त केले असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे। कनिष्क हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून भविष्यात आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून जगाची सेवा करायची आहे असे त्याने लॉर्ड बुद्धा टीव्हीवर सांगितले। मी कनिष्क सिद्धार्थ जोंधळे, डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळेंचा मुलगा। मी 12वीत संस्कृती महाविद्यालय या कॉलेजमध्ये होतो। त्यानंतर मी CET परीक्षा दिलो, त्यात मला 98% मिळालेले आहेत। माझी इच्छा आहे की मी मोठा होऊन सायंटिस्ट बनू, अजून जगाची सेवा करू। मी ह्याचा यशाचा श्रेय मी माझे वडील डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे, अजून आई ऋतुजा सिद्धार्थ जोंधळे, अजून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतो। मी सायंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे, माझा मुलगा कनिष्क सिद्धार्थ जोंधळे सुरुवातीपासून फार जिद्दी आणि अभ्यासवृत्ती असल्यामुळे काहीतरी नवीन निर्माण करावं अशी त्याची बुद्धी आहे। आणि आम्ही सर्व या CET त्याला चांगले मार्क मिळाल्याबद्दल, 98% मिळाल्याबद्दल आम्ही सगळे खुश आहोत, आनंदित आहोत। आणि तो मोठा सायंटिस्ट बनून देशाची, जगाची सेवा करेल व बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार समाजाला, जगाला देईल ही माझी अपेक्षा आहे। आणि तो मोठा सायंटिस्ट बनेल आणि अनेक शोध लावेल। आणि महत्त्वाचा भाग, त्याला अनेक वेगवेगळ्या विषयात इंटरेस्ट आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तो रिसर्च करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि मोठा सायंटिस्ट बनेल, त्याबद्दल मी त्याला आशीर्वाद देतो। जय भीम, जय भारत। जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कोल्हापूर न्यायालयात बदली होऊन आलेल्या कविता अग्रवाल यांचं कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले। छत्रपती शाहू महाराज सभागृहात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत होते। यावेळी न्यायाधीश SS इंदुलकर, विधी सेवाचे सचिव PM देशपांडे, सरकारी वकील विवेक शुक्ला, बार असोसिएशनचे अध्यक्ष खोत यांची भाषणे झाली। सूत्रसंचालन ॲडव्होकेट निशिकांत पाटोळे यांनी केले। सूचना पण आहेत थोड्याशा, म्हणजे रिक्वेस्ट फॉर्म मध्ये आहेत की सरफेसी ऍक्ट, म्हणजे बऱ्याच वकिलांनी दिल्या, सरफेसी ऍक्ट मध्ये पोजिशन ऑफिसर म्हणून आपल्या इथं वकिलांचं आपण अपॉइंटमेंट करत होतो, अलीकडं काही सहाय्यक अधीक्षकांची वगैरे अपॉइंटमेंट करतात। तर CJM साहेबांना आपण डायरेक्शन दिले आणि त्याप्रमाणे जर वकिलांची अपॉइंटमेंट केलं तर वकील सुद्धा काम करायला इच्छुक आहेत। जरी कुठल्या वकिलांच्या काही तक्रारी जाणवल्या आपल्याला किंवा तसं काही आपल्यापर्यंत आलं तर निश्चितपणानं आम्हाला सांगावं। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन सक्षम आहे आणि कोणत्याही अशा कंप्लेंट सुद्धा आपल्यावरती येणार नाहीत, त्याची आम्ही निश्चितपणानं काळजी घेऊ। समोर असलेले सर्व न्यायाधीश मंडळी आणि नव्यानं आलेले सर्व न्यायाधीश, आपणा सर्वांचं इथं खूप स्वागत करतो। कोल्हापूरचा बार जो आहे तो सिव्हिल कामासाठी प्रसिद्ध आहे। खूप चांगलं इथे आपल्याला काम लोकांकडून पाहायला मिळेल, चांगल्या वकिलांशी आपले संबंध येतील आणि इथं खूप खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळेल अशी माझी खात्री आहे। सरकारी वकीलसुद्धा सगळे आम्ही बऱ्यापैकी काम करत असतो। काही वेळेला दिवाळी कामामध्ये जात असताना बऱ्यापैकी अडचणी येतात। सत्र न्यायालयातली कामं आटपून आपल्याकडं यायचं
त्यामुळे थोडंसं कमी जास्त होतं. आत्तापर्यंत बाकीच्या सर्व न्यायाधीशांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे. आपणही सांभाळून घ्या अशी खात्री आहे. आम्ही आपल्याला आज नवीन रुजू झालेल्या न्यायाधीशांना इथे बोलवलं आहे आणि त्यांचं स्वागत केलं आहे. मी माझ्या सगळ्या बांधवांच्या वतीने धन्यवाद देते आणि आशा करते की आपण जसं आधी कॉपरेशन केलं तसं आताही आपण आपलं भारत कॉपरेशन आम्हाला वेळोवेळी भेटत जाणार आणि आपले जे काही कार्यक्रम असतात जे आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या डायरेक्शन्सप्रमाणे आयोजन करत असतो त्याच्यात आपलं सहकार्य नेहमीप्रमाणे चांगल्या प्रकारे आम्हाला भेटणार आणि घवघवीत यश आपल्याला भेटणार. कारण मागे आपण पाहिलं जेव्हा पाटील साहेब होते तेव्हा लोक न्यायालयाचा उच्चांक आपण गाठला होता आतापर्यंतचा आणि ते आपल्या सहकार्याशिवाय शक्य नाही. आणि असंच सहकार्य आपण आताचे जे DLSC सेक्रेटरी नवीन आहे देशपांडे सर त्यांना पण करणार. आमचे नवीन जे जजेस आले आहेत त्यांनाही आपण कॉपरेट करणार आणि सांभाळून घेणार. कुठे त्यांना असं वाटलं आपल्याला की आपल्या अजून त्यांना इतकी कार्यपद्धती समजायला काही वेळ लागू शकतो आपण पेशंटली त्यांना सांभाळून घ्या. मला वाटलं की तुमचं म्हणणं त्यांना समजलेलं नाही आहे तोपर्यंत तुम्ही केस लॉज आणि आर्ग्युमेंट तुमची चालू ठेवा पण इतर आर्ग्युमेंट नको आणि कोर्टाचे रेकॉर्ड सांभाळून आपण नक्कीच त्यांना हे करणार. आणि जसं सांगितलं की इथलं बार खूप छान आहे खूप लर्नेड बार आहे. सिव्हिल आणि क्रिमिनल सगळ्यांचं आपल्याला खूप चांगले ॲडव्होकेट्स इथे आहे. आपल्याला बरंच काही शिकायला भेटणार ट्रायल्सच्या वेळी. तर मी माझ्या जजेसना पण आवाहन करते की आपण योग्यरित्या अभ्यासपूर्ण केसेसचं वाचन करून मग आपले आदेश पारित करावे. लातूरचे माजी लोकप्रिय खासदार संसदरत्न प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रीन लातूर वृक्ष टीमने लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या परिसरात आज 600 वृक्षांचे रोपण करण्यात आले. वृक्षाचे रोपण करण्यासाठी शेकडो विद्यार्थिनी आणि ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉक्टर पवन लड्डा आणि टीमनी शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या स्टाफनी वृक्ष लागवड केली. लातूर शहर आणि जिल्हा येथे लाखो वृक्ष लागवड केल्याबद्दल कौतुक करून भारत सरकार नक्कीच याची दखल घेईल आणि टीमचा गौरव करतील अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त करून डॉक्टर गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कडून माझी माती कसं आहे ते मातीमध्ये असते आकाश खाली बसून लातूर जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेब यांना वाढदिवसाच्या चिंतन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. सबको चांस मिलेगा. बातमी बता इथेच विराम घेतोया. पुन्हा भेटूया ताजा ग्रामीण.